नमस्कार. शिर्डी नगर परिषद 2026च्या निवडणुकीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असे 3 आणि आमचे सहकारी मित्र अमितजी शेळके हे अपक्षाचे 4 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. आणि त्यानंतर आम्ही अजितदादा आमच्यातून निघून गेले. त्यानंतर सुनेत्राताई वहिनी यांच्यावरती उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पडली. त्या अनुषंगाने आम्ही काल अमितजी शेळके व आम्ही दोघंही काल देवगिरी बंगला मुंबई येथे गेले असता सुनेत्राताई वहिनींना आम्ही निवेदन दिले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या येणाऱ्या 2027 सालामध्ये कुंभमेळा होणार आहे नाशिक येथे. तर मोठ्या प्रमाणात गर्दी कुंभमेळ्याला होऊ शकते आणि तीच पब्लिक जी येते ती जी तिथले जे भाविक आहेत ते दर्शनासाठी शिर्डीत देखील येण्याची दाट शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात ते येतील. तर अशा पद्धतीमध्ये शिर्डीला सगळ्या दृष्टिकोनाने शिर्डीचा विकास झाला पाहिजे, जेणेकरून प्रशासनावर जो ताण आलेला आहे त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असेल, पार्किंगची व्यवस्था असतील, तर अशा अनेक गोष्टीसाठी भाविकांना सुविधा देण्यासाठी आपल्याला निधीची गरज पडणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांना आम्ही निवेदन दिलं व त्यांना विनंती केली की केंद्र सरकारकडून जो निधी येणार आहे तर जास्तीत जास्त निधी हा शिर्डी शहरासाठी पण दिला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि आम्ही शिर्डी संदर्भात त्यांना इतर गोष्टी पण काही त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या का जेणेकरून जास्तीत जास्त निधी शिर्डीला मिळाला पाहिजे. तर त्या सकारात्मक होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच मी बोलते असं त्यांनी आम्हाला विश्वास पण दिला. त्यानंतर शिर्डी शहरातील आम्ही आपलं क्रीडा जे आहे सुविधा, बाल उद्यानामध्ये क्रीडा सुविधा वाढवण्याची देखील त्यांना आम्ही विनंती केली. त्या युवक व कल्याणच्या जे क्रीडाच्या हे पण आहेत, मंत्री पण आहेत, त्या देखील आम्ही विषय त्यांच्याजवळ मांडला आणि अतिशय चांगली भेट आम्ही माझी झाली. आम्ही त्याचप्रमाणे हसन मुश्रीफ साहेब जे वैद्यकीय मंत्री आहेत त्यांना देखील आम्ही भेटलो. प्रकाशजी आंबेडकर जे आमचे आरोग्याचे मंत्री आहेत त्यांना देखील आम्ही एक विषय सांगितला. शिर्डी शहरामध्ये साईबाबा संस्थांचे कंत्राटी कर्मचारी व नगर परिषदेचे असे सर्व मिळून जवळपास 4,000 स्वच्छता कर्मचारी आहेत. तर त्यांना ECISची सुविधा मिळते. जे समजा कुणी ते असतील, त्यांचे कुटुंब असतील, कुणी आजारी पडल्यानंतर त्यांना सरकारकडून त्यांचे पैसे कट केले जातात आणि त्यांच्या मोबाईलात त्यांना वैद्यकीय सुविधा दिली जाते मोफतमध्ये. परंतु आपल्या याच्यामध्ये नगर जिल्ह्याला ते दवाखान्यात त्यांना जावं लागतं आणि छोट्या मोठ्या आजारासाठी नगरला जाणं हे शक्य नाही. तर आम्ही त्यांना विनंती केली की साईबाबा संस्थांचं सुपर हॉस्पिटल हे शिर्डीमध्ये आहे, तर आपण ही सुविधा जे संस्थांचे कंत्राटी कर्मचारी असतील स्वच्छतेचे व नगर परिषदचे असतील त्यांना ही सुविधा आपण सुपर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना भेटून हे निवेदन दिलं. त्यांनी देखील सचिवांना फोन करून पुढील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. अशाच पद्धतीने आम्ही आम्ही गेलो असता आपले अजितताई तटकरे आहेत जे महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत, त्याच्याशी आम्ही एक वुमन ट्रॅफिकिंग आणि लहान मुलांसंदर्भात जे काही कायदे आहेत, तर शिर्डी शहरामध्ये असे अनेक प्रकार घडतात. लहान मुलांकडून भिक्षे करू व्यवसाय करण्यात येतो, पाकिटमारी बऱ्यापैकी होती. तर त्या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि त्यासाठी सेपरेट टास्क फोर्स शिर्डीमध्ये करावा अशी विनंती आम्ही अजितताई यांना केली. त्या देखील त्या निवेदनावरती त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. आणि अजून एक विषय आम्ही घेऊन गेलो होतो की आमचे नरहरी झिरवळ साहेब जे आहेत अन्न व प्रशासन मंत्री, त्यांना आम्ही सांगितलं की आता FDIच्या कारवाई मोठ्या प्रमाणात सगळीकडे महाराष्ट्रभर होत आहेत आणि शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, रेस्टॉरंट येत असतात. तर इथे टेस्टिंग लॅब जी फूड अँड ड्रगची टेस्टिंग लॅब असते त्याचं निर्माण आपण शिर्डी शहरामध्ये केलं पाहिजे, कारण ते पुणे मुंबई अशा ठिकाणी टेस्टिंगला पाठवावं लागतं, त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. तर आपल्या शिर्डी शहरामध्ये जर ती टेस्टिंग लॅब उभी केली तर निश्चितच नाशिक असेल, नगर असेल, संभाजीनगर असेल असं सेंटर पॉईंट म्हणून शिर्डीला हे करता येईल आणि लवकरात लवकर त्याचे जे टेस्टिंगचे रिपोर्ट असतात ते मिळाल्यानंतर पुढील कारवाई करायला देखील सोयीस्कर होईल असं आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिलं. तर एकंदरीत हे 4 ते 5 विषय घेऊन आम्ही आमचे सहकारी नगरसेवक अमितजी शेळके, मी, निलेशदादा कोते आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत ते आणि अलकाताई गोतीस या काही कारणास्तव येऊ शकले नाही. आम्ही अचानक गेलो. आम्ही दोघांनी हे सगळे विषय मंत्र्यांजवळ आम्ही मांडले आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून आम्हाला मिळाला. अपेक्षा आहे शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा हा एक 12 वर्षानंतर ही पर्वणी येत असते आणि मोठ्या प्रमाणात भाविक नाशिक येथे येऊन शिर्डीला देखील येतात.
त्यामुळे ह्या अनुषंगाने शिर्डीचा विकास हो आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये शिर्डीचं नाव लौकिक अजून वाढव अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, आशुतोष दादा असतील आणि आम्ही सगळे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून आम्ही महायुती पूर्ण शिर्डी नगर परिषदमध्ये एकजुटीने आहोत आणि चांगलं काम आम्ही नगर परिषदेच्या मार्फत आम्ही करतो आहोत आणि या ठिकाणी इथून पुढे देखील आम्ही जे आज निवेदन दिलेलं आहे ते लवकरात लवकर ते आमचे प्रश्न सुटतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.